नमस्ते मित्रांनो, मी आकाश कदम आणि आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा अल्फा इन्व्हेस्टमेंट मध्ये स्वागत आहे. आजचा व्हिडिओ हा इन्व्हेस्टमेंट रिगार्डिंग नसणार आहे. तो आजचा व्हिडिओ हा आपला स्लॅब रिलेटेड असेल. आर्थिक वर्ष 2022-23 सुरू झालेला आहे. 1 एप्रिल 2022 पासून ते 31 मार्च 2023 पर्यंत राहील. आणि त्या आर्थिक वर्षामध्ये इन्कम टॅक्स स्लॅब कशा पद्धतीनं असेल, जे फेब्रुवारीमध्ये बजेट जाहीर झालं ते नेक्स्ट इयर साठी होतं असतं. आणि त्या स्लॅबमध्ये त्या बजेटमध्ये कोणकोणते अमेंडमेंट्स आलेले आहेत आणि स्लॅब स्ट्रक्चर कशा पद्धतीचा आहे या संदर्भात हा व्हिडिओ असेल. व्हिडिओ चांगला वाटला तर नक्कीच लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. आणि जर माहिती तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटली, खूप बेटर वाटली की चला बाबा मराठीमध्ये आपल्याला क्लॅरिफिकेशन आले की कशा पद्धतीने स्लॅब आहे, तर नक्कीच तुमच्या मित्रांमध्ये हा व्हिडिओ तुम्ही शेअर करू शकता. चला तर एक पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन आहे त्या संदर्भात ते मी रन करतो, जिथे तुम्हाला एक एक गोष्टी समजतील. तर सगळ्यात पहिला आर्थिक वर्ष 2022-23 म्हणजेच असेसमेंट इयर 2023-24 एक वर्ष पुढचं असतं असेसमेंट इयर. त्या रिगार्डिंग ज्या नवीन अमेंडमेंट गव्हर्नमेंट कडून आहेत त्या वन बाय वन आपण बघूयात. सगळ्यात पहिलं अमेंडमेंट आहे ते गव्हर्नमेंट एम्प्लॉई ज्यावेळेस एक एम्प्लॉई आपला प्रॉव्हिडंट फंड कट करतो त्यालाच एम्प्लॉईज प्रॉव्हिडंट फंड म्हटलं जातं, बरोबर ना. तर टॅक्स ऑन एम्प्लॉईज प्रॉव्हिडंट फंड कंसामध्ये मी इंटरेस्ट लिहिले. हा येस, एक टाइम एक लिमिट ठेवलेलं आहे गव्हर्नमेंटनं की 2.5 लाख रुपयापेक्षा जास्त तुम्ही ईपीएफ मध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकत नाही. जर केली तर ते जी रक्कम जी एक्स्ट्रा इन्व्हेस्टमेंट करणार आहे आणि त्यातून जे व्याज तुम्ही घेणार आहात ते व्याज काय होणार आहे, तुम्हाला टॅक्सेबल होणार आहे. पुन्हा एकदा रिपीट करतो, समजून घ्या. एम्प्लॉईज प्रॉव्हिडंट फंडामध्ये तुम्हाला इन्व्हेस्टमेंटला लिमिट ठेवलेलं आहे जे 2.5 लाख रुपयेपर्यंत आहे. त्याच्यावरती जी एक्स्ट्रा इन्व्हेस्टमेंट तुम्ही करणार आहे आणि त्याच्यावर गव्हर्नमेंट तुम्हाला जे व्याज देणार आहे ते टॅक्सेबल होणार आहे इथून पुढच्या टॅक्सेशनसाठी. म्हणजे एक प्रकारे एफडी ठेवल्यासारखाच प्रकार आहे. 2.5 लाखापर्यंत तुम्ही ठेवली आणि बाकी सगळी जी एक्स्ट्रा ठेवणार आहे त्याच्यावर तुम्हाला टॅक्स द्यावा लागेल. त्याच्यानंतर आहे टॅक्स ऑन व्हर्च्युअल डिजिट असेट. हा, आता व्हर्च्युअल डिजिट असेट ऐकला असेल सगळ्यांनी बजेटच्या दिवशी. बिटकॉइन वगैरे या इन्व्हेस्टमेंट जर तुम्ही करत असाल, जे एक्सचेंजेस आहेत त्याचं नाव आहे वझिरेक्स, डेल्टा एक्सचेंज वगैरे वगैरे, तर यांच्याकडून जर तुम्ही व्हर्च्युअल डिजिट असेट मध्ये बाय सेल करत असाल तर तिथं तुम्हाला 30% टॅक्स लायबिलिटी आहे, प्लस 1% टीडीएस पण कट होणार आहे त्या ज्या ट्रान्झॅक्शन जे घडणार आहेत त्याच्यावर. आता याच्या रिगार्डिंग गव्हर्नमेंट कडून एक क्लिअर क्लॅरिफिकेशन नाही आहे याच्या संदर्भात की बाबा व्हर्च्युअल डिजिट असेट मध्ये 30% जो टॅक्स तुम्ही लावणार आहात ते कशा पद्धतीचा आहे, कशा पद्धतीनं तुम्ही इम्प्लिमेंट करणार आहात, प्रॉफिटेबिलिटी कशी ठरवणार, का ट्रान्झॅक्शन वरती तुम्हाला टॅक्स द्यावा लागेल. या संदर्भात गव्हर्नमेंट कडून जर क्लॅरिफिकेशन भेटलं तर नक्कीच त्या रिलेटेड माझा व्हिडिओ तुम्हाला पोस्ट होईल. बट व्हर्च्युअल डिजिट असेट बाय करत असाल तर नक्कीच तुम्ही ज्या तुम्ही ऍडवायझर करता किंवा कोणाकडूनही करता त्याला या संदर्भात डिटेल्स विचारून घ्या की बाबा नेमकं काय आहे. त्याच्यानंतर पुढचा पॉइंट आहे तो सेक्शन 80 ज्यामध्ये इलेक्ट्रिक व्हेकल्सना प्रमोट करण्यासाठी गव्हर्नमेंटने काय केलं, तर जर तुम्ही कार आणि बाईक जर बाय करत असाल लोन घेऊन, तुम्हाला लोन काढावं लागेल बँकिंग आणि नॉन बँकिंग इन्स्टिट्यूट कडून. कशासाठी, तर कार आणि बाईक परचेज करण्यासाठी. त्याची लास्ट डेट आहे 31 मार्च 2023 पर्यंत. आणि त्यातून जे व्याज घेणार आहे ते व्याज घेणार आहे, सॉरी, व्याज तुम्ही जे देणार आहे, जे लोन काढलेलं आहे त्याचं जे व्याज देणार आहे ते तुम्हाला ऍडिशनल बेनिफिट मिळेल सेक्शन 80 मध्ये. त्याच्यानंतरचे अमेंडमेंट आहे सेक्शन 80 ऍडिशनल फॉर होम लोन इंटरेस्ट. आता हा एक मुद्दा आहे. 80 मध्ये गव्हर्नमेंटनं एक काय आणलं तो म्हणा होम लोनच्या रिलेटेड ना एक अफोर्डेबल हाऊसिंग सिस्टम एक आणली होती. अफोर्डेबल हाऊसिंग सिस्टम ते परफेक्ट एक प्लॅन असतो जो ज्यामध्ये तुम्हाला अफोर्डेबल हाऊसिंग सिस्टम मध्ये तुमचा तुम्ही बाय केलेली असेट आहे का, म्हणजे बाय केलेलं घर आहे का, हे तुम्हाला तुमच्या कोणाला विचारायला हवं, ज्यानं तुम्हाला बिल्डिंग बांधून दिलेली आहे, जो बिल्डर आहे
त्याला तुम्हाला ही गोष्ट विचारायला पाहिजे की 80 ऍडिशनल बेनिफिट जर घ्यायचा असेल, आता होम लोनचं जे इंटरेस्ट तुम्ही ऑलरेडी देता त्याच्या रिगार्डिंग तुम्हाला 2 लाख रुपयाचा ऑलरेडी एक बेनिफिट मिळतो. बट ते सोडून जर ऍडिशनल बेनिफिट तुम्हाला घ्यायचा असेल तर तो हा सेक्शन आहे, सेक्शन 80 मध्ये, जिथं तुम्हाला ऍडिशनल होम लोन इंटरेस्ट बेनिफिट तुम्ही घेऊ शकता अफोर्डेबल हाऊसिंग सिस्टम मध्ये जर तुमची असेट असेल तर. त्याच्यानंतर पुढची अमेंडमेंट आहे ती ITR यू म्हणून एक गव्हर्नमेंटनं नवीन इम्प्लिमेंट केलेला आहे, ज्यामध्ये समजा एक व्यक्ती एक वर्षाचं रिटर्न भरता आलं नाही, एखाद्या व्यक्तीला 1 वर्षाचं रिटर्न भरता आलेलं नाही, समजा आपण कन्सिडर करू की आर्थिक वर्ष 2019-20चं रिटर्न फाईल करता आलं नाही, तर ITR यू थ्रू ती व्यक्ती रिटर्न फाईल करू शकते. आता यामध्ये त्यांनी कसं म्हटलेलं आहे, तर इथं तुम्हाला टॅक्स लायबिलिटी असेल, टॅक्स जर तुम्ही पे करणार असेल तरच तुम्हाला हे रिटर्न फाईल करता येतं. यामध्ये तुम्हाला रिफंडची मागणी करता येत नाही, TDS ची मागणी ज्याला आपण म्हणतो ती करता येणार नाही. त्याच्यानंतरच पुढचं जी अमेंडमेंट आहे ती NPS कॉन्ट्रीब्युशन रिलेटेड आहे. NPS कॉन्ट्रीब्युशन गव्हर्नमेंट कॉन्ट्रीब्युशन मधनं एक्झम्पशन जे होतं आपल्याला सेक्शन 80 CCD2 मध्ये जे होतं, बेसिक सॅलरी प्लस DA तुमच्या 10% होतं, ते किती केलं, 14% केलं स्टेट गव्हर्नमेंटसाठी NPS कॉन्ट्रीब्युशन. आता स्टेट गव्हर्नमेंटला ऑलरेडी 14%च मिळतं आणि 14%च त्यांना एक्झम्पशन होणार आहे. याचा अर्थ त्याचा इफेक्ट कुठल्याही तुमच्या इन्कमवर या वर्षी तरी पडणार नाही. गव्हर्नमेंटने जर त्यांचं कॉन्ट्रीब्युशन वाढवलं आणि एक्झम्पशन कमी दिलं तर त्या केसमध्ये जो डिफरन्स राहणार आहे ती गोष्ट टॅक्सेबिलिटीकडे जाईल, जी या वर्षी काही जणांना फेस करावं लागली. तर हे झाले अमेंडमेंट्स जे बजेटमध्ये करण्यात आले होते. आणखीन एक महत्वाची गोष्ट, जे सिक्युरिटी मार्केटमध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट करता मित्रांनो, मग ते स्टॉक एक्सचेंज मध्ये असेल, गव्हर्नमेंटनं AIS नावाचा एक फॉर्म आणलेला आहे, अॅन्युअल इन्फॉर्मेशन सिस्टम म्हणून एक फॉर्म जनरेट केला. रिटर्न फाईल करत असताना यावर्षी आम्हाला खूप गोष्टी जाणवल्या की AIS मध्ये खूप गोष्टी दिसतात, जसं की तुम्ही एखादा म्युच्युअल फंड बाय केला असेल, सेल केला असेल, तुम्ही एखादा स्टॉक बाय केला असेल, सेल केला असेल, तुम्हाला डिव्हिडंड मिळाला असेल, मग तो डिव्हिडंड असेल एक कोऑपरेटिव्ह सोसायटीचा असेल, एखादा डिव्हिडंड तुम्हाला एक्सचेंज मध्ये रजिस्टर्ड कंपनीचा असेल, तुम्ही एक ठिकाणी FD ठेवली असेल, टाइम डिपॉझिट ठेवली असेल, पोस्टल मध्ये इन्व्हेस्टमेंट केली असेल, तर या सगळ्या गोष्टी इथं तुम्हाला पाहायला मिळालेल्या आहेत. त्यामुळे थोडं कॉशियसली तुम्ही इथून पुढे राहणं गरजेचं आहे. AIS रिलेटेड एक फुल इन्फॉर्मेशन रिलेटेड एक व्हिडिओ मी पोस्ट करतोय, खूप गोष्टी तिथे तुम्हाला कव्हर होऊन जाते. तर आता मुद्द्यावर येऊ की टॅक्स स्लॅब काय राहणार आहे. तर आर्थिक वर्ष 2022-23 साठी गव्हर्नमेंटनं कोणतीही टॅक्स स्लॅब चेंज केलेला नाही. जो फायनान्शियल इयर 21-22 साठी स्लॅब होता तो स्लॅब त्यांनी नेक्स्ट इयर साठी कॅरी फॉरवर्ड केलेला आहे. तुमच्या समोर 2 फॅसिलिटीज आहेत, एक आहे ओल्ड टॅक्स रिजिम आणि दुसरी आहे न्यू टॅक्स रिजिम. ही गोष्ट तुम्हाला आता कन्फर्म झाली असेल की ओल्ड काय आहे, न्यू काय आहे. काही जणांचं कन्फ्युजिंग झालेलं आहे की न्यू टॅक्स रिजिमचं टॅक्स सिलेक्शन केलेलं आहे पण ओल्ड टॅक्स रिजिमच्या फॅसिलिटीज घेतलेल्या आहेत, असं कॅल्क्युलेशन होणार नाही. काही जणांचा प्रॉब्लेम झाला कॅल्क्युलेशनच्या संदर्भात. तर टॅक्स स्लॅब मध्ये 2022-23 साठी काय ठेवलेलं आहे, तर न्यू टॅक्स रिजिम आणि ओल्ड टॅक्स रिजिम मधला फरक समजून घेऊ. आता न्यू टॅक्स रिजिम मध्ये तुम्हाला आणि ओल्ड टॅक्स रिजिम मध्ये एकच फरक आहे, तो म्हणजे तुमची इन्व्हेस्टमेंट आणि टॅक्सेबल इन्कम. न्यू टॅक्स रिजिम मध्ये तुम्ही जे पेमेंट घेता ते तुमच्या इन हँड जे पेमेंट तुम्हाला मिळतं, इन हँड नाही सॉरी, जे तुम्ही पेमेंट घेता ते पेमेंट डायरेक्ट टॅक्सेबल होईल, ते इन्कम डायरेक्ट टॅक्सेबल होईल. त्याचा हा स्लॅब आहे, जिथं 5 लाखापर्यंत तुम्हाला 5% तिथून पुढे स्लॅब थोडा चेंज होतो, 10%, 15%, 20%, 25% आणि 30% अशा पद्धतीने स्ट्रक्चर समोर येतो फायनान्शियल 22-23 साठी. हे न्यू टॅक्स रिजिम साठी. ओल्ड टॅक्स रिजिम मध्ये तुम्ही काय घेऊ शकता, तर बेनिफिट घेऊ शकता सगळ्या इन्व्हेस्टमेंटचा, म्हणजे यामध्ये तुम्हाला होम लोनचं व्याज भेटेल, ATC इन्व्हेस्टमेंट भेटेल, इन्शुरन्स, हेल्थ इन्शुरन्स, ATG डोनेशन, ATE, ATB जे काही एक्झम्पशन्स आहेत ते सगळे एक्झम्पशन भेटतील. बट
तुम्हाला या पद्धतीने टॅक्स द्यावा लागेल. समजतंय? कन्फ्युजन करून घेऊ नका. ओल्ड टॅक्स रिजिम मध्ये सगळे बेनिफिट्स घेता येईल, बट न्यू टॅक्स रिजिम मध्ये इन्व्हेस्टमेंटचे बेनिफिट घेता येणार नाहीत. अप टू 2.5 लॅक्स नवीन ओल्ड टॅक्स रिजिम प्रमाणे काढला तर 2.5 लाखापर्यंत टॅक्स नाही. 2.5 लाखापासून ते 5 लाखापर्यंत 5%, 5 लाखापासून 10 लाखापर्यंत 20% आणि 10 लाखाच्या पुढे तुम्हाला 30% टॅक्स द्यायचा आहे. सिंपल आहे. इथं तुम्हाला सेक्शन 87A मध्ये 87A मध्ये 12,500 रुपयाचा जो टॅक्स बेनिफिट आहे, जो 5 लाख रुपयाच्या आत जर तुमचं टॅक्सेबल इन्कम येत असेल तर ते तुम्हाला भेटणार आहे. याचाच अर्थ 5 लाख रुपयाच्या आत मध्ये जर तुमचं उत्पन्न असेल टॅक्सेबल इन्कम, तर तुम्हाला कोणताही टॅक्स गव्हर्नमेंटला द्यायचा नाही. तर कॅल्क्युलेशन मांडत असताना विचार करा मित्रांनो, की आपल्याला ओल्ड टॅक्स रिजिम घ्यायचा आहे का न्यू टॅक्स रिजिम घ्यायची आहे. दोन्हीमध्ये तुमचे फिगर आउट टाका, म्हणजे तुमचं उत्पन्न टाका आणि मग कॅल्क्युलेशन करून घ्या. कुठे भेटेल तुम्हाला? इन्कम टॅक्सच्या साईटला भेटू शकता. तिथे गेला की मस्तपैकी तुम्ही माहिती टाकून काम करू शकता. त्याची लिंक आहे, मी तुम्हाला शेअर करतो. आपला टॅक्स आपण स्वतः करू शकता. सॅलरीड पर्सन संदर्भात मी ही गोष्ट सांगतो, बिझनेस पर्सनला नाही. बिझनेस पर्सनला टॅक्सेबल इन्कम कळालं तर टॅक्स काय म्हणतात की टॅक्सेशन टॅक्स इन्कम टॅक्सला जे तुमचं टॅक्सेबल इन्कम समजलं तर तेच घेऊन तुम्हाला पुढे जायचंय. आणि इन्व्हेस्टमेंटला काय 1.5 लाख रुपयाची जी काय मर्यादा, म्हणजे इन्व्हेस्टमेंट रिलेटेड जे काय बेनिफिट्स आहेत ते तुम्हाला भेटणार आहेत. सगळ्यात जास्त गल्लत असते सॅलरीवाल्यांची. खूप कन्फ्युजिंग असतं, काटाकाटी असते, टॅक्स वाचवण्यासाठीची धावपळ असते. तर व्हिडिओ चांगला वाटला तर नक्कीच लाईक करा. व्हिडिओ रिलेटेड काय शंका असेल तर नक्कीच पोस्ट करा, जेणेकरून मी व्हिडिओमध्ये वाटलंच तर करेक्शन करून पुन्हा अपलोड करेन. आणि आपल्या मराठी बांधवांमध्ये नक्कीच शेअर करा. व्हिडिओ थांबवतो. थँक्यू.